बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणासंदर्भातली एक बातमी आहे। रवींद्र धंगेकर यांच्यासह 13 जणांचा शोध सुरू आहे। धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून धंगेकर सध्या नॉट रिचेबल आहेत। दुसरीकडे धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख यांनी 16 जुलैला राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं होतं। त्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी कर्जबाजारीपणामुळे हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलं होतं। खलील शेख हे उत्कर्ष असोसिएट या कंपनीचे भागीदार होते। याच कंपनीत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह इतर भागीदारांचा समावेश होता। या कंपनीमार्फत पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प सुरू करण्यात आला होता। वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं आणि प्रकल्पाचं काम रखडलं होतं। त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलील यांनी गुलटेकडी भागातील राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवलं। आत्महत्या करण्याआधी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं। त्याशिवाय त्यांनी माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांनी धमक्या दिल्याचाही आरोप व्हिडिओमध्ये केला। या प्रकरणामुळे धंगेकरांसह 13 जणांवर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे पुणे पोलिसांनी रवींद्र धंगेकरांसह 13 जणांचा शोध सुरू केलाय। त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी 2 पथकं तयार केली आहेत। दुसरीकडे धंगेकर आणि त्यांच्या पत्नीनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे। त्याआधी रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल झालेत। मला असं वाटतं की जर पोलिसांनी त्यात एफआयआर केला असेल तर पोलीस योग्यच कारवाई करतील। कोणाचाही दबाव नाहीये। जी काही कायदेशीर कारवाई करायची ती पोलीस करतील।